सीझन वाईजनं सगळंच खाल्लं पाहिजे. मग फळं असतील, भाज्या असतील किंवा शेतातला रानमेवा. दिवाळी म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशा तुरीच्या शेंगा भरपूर आलेल्या असतात शेतात किंवा विकायलाही आलेले असतात. मटार पण आलेले असतात. हे चांगलं सोलून घ्यायचं आहे. आपल्याला तुरीच्या जी बिया असतात त्या भाजून घ्यायच्या. त्यानं चव छान येते. नाही भाजल्या तरी चालेल, पण भाजल्यामुळे एक वेगळीच चव येते. त्याच्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून भरट काढणार आहे. सुकं खोबरं असेल तेही चालेल. एक ओला कांदा घेतलेला आहे, यानं पण टेस्ट छान येते भाजीला. एक टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक बटाटं. हे तिन्ही असेल तर टाका, छान चव येते. नाहीतर नसलं तरी नुसती आमटी केली तरीही छान येते. मी इथं काळ्या मसाल्याची आमटी करणार. त्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा, अद्रक लसूण पेस्ट केलेली भरड, टोमॅटो, बटाटं, सगळे मसाले, मीठ टाकून छान अशी आमटी आपली तयार होते. ही आमटी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, पोळीबरोबर खूप छान लागते. मुलंही आवडीने